बदलायचं यावर्षी बदललं. पण ते अशी अवस्था की तिथं मग कंप्लीट बुडणार पण जे पादुका घेऊन येणार आहेत महाराज ते कंप्लीट बुडतील. जसा गाठ झालाय तशी तिथेच आंबोळ आहे. या वर्षीच बदललंय. गेल्या 8 वर्षी तिथंच आहे जसा गाठ झालाय तसा. झाले ते आता DPR बनवायचं आहे. मीच सांगितलं अधिवेशन झाले की एकदा आमचे 4-2 लोक बसू आणि तो रिंग रोडचा DPR एकदा फायनल करू. म्हणजे तो मंजुरीला पाठवते. आता अडचण आपल्याशी आपली सातारा नीरा रोडला ज्या स्ट्रीट लाईट आपल्या रोडला लावायच्यात MSCBचे पोल नाहीत आणि लाईन उडलेली नाही. कुठं? मेन रोड सातारा नीरा रोड अंधार असतो पूर्ण. स्ट्रीट लाईट नगरपंचायतची पोचलेली नाही. आपल्याला करायची पण आपल्याकडं तुमच्या हद्दीतलं ना? आपल्या हद्दीतलं पंचायतीच्या. हो पंचायत हद्दीतलं. बरं पोल लावायला लाईन उडायला त्याचं इस्टिमेट जाते 30 लाखापर्यंत. करून घेऊ सेपरेट ते करून घेऊ. तारा उडणं आणि लाईन तुम्ही प्रस्ताव प्रस्ताव तयार आहे का? त्यांनीच केला पाहिजे. त्यांनी केला तयार. केलाय तयार. तुम्ही ते माझ्याकडे द्या. तर DPDCतनं मी देतो. त्यात उद्या गरम मीटिंग आहे. मला उद्या दिलं तर उद्या मी दिंड्यांची काळजी ही निश्चितपणानं घेणार आहोत. आबा खरं तर आता तुम्ही सांगितलं की अंडरग्राऊंड पोल होणार आहेत. येणे जायचा रस्ता वाढतोय. त्याचबरोबर 24/7 किंवा पाणी पुरवठ्याची लाईन बी होती. या तिघांची एकत्रित बैठक घेऊन आपण जर याविषयी नियोजन केलं तर मग भविष्यामध्ये रस्ता होईल, परत ड्रेनेजला खणलं जाईल, पोलला खणलं जाईल. याबाबत बरोबर आहे. निश्चितपणानं या चारही विभागांची एकत्रित बैठक घेऊन, कारण हे चारही विभाग जर समन्वयानं काम केलं तर तुम्हाला जो प्रश्न उपस्थित होतोय किंवा जो प्रश्न भविष्यात निघू शकतो तो प्रश्न उपस्थित राहणार नाही याची 100% खबरदारी घेऊ.